हाय गाईज, वेलकम टू प्रीतीज ब्लॉग. सो आम्ही आता ब्रेकवर आलो. मी जाम आणि चपाती घेऊन आली आहे आज खूप दिवसानंतर. तिथं काहीतरी बिनसले. काय झालं ग? शेअर होते तो खाऊन टाकतात, समजतच नाही लोकांना. सो गाइज हमारा आधा घंटे का ब्रेक हो गया. सो मी घरी पोचलेली आहे आणि खूप जास्त गर्दी होती ट्रेनमध्ये. आता खूप जास्त भांडी पण पडली आहेत. भांडी घासते, आवरते, जेवण बनवते, मशीनला कपडे लावायचे ते करते, जी की नेहमीची कामं असतात. सो ते केल्याच्या नंतर मामी जेवू. मम्मीचा कॉल आला होता. नेहमी मम्मी खूप व्हरायटीज बनवायची आणि आता मला काहीच येत नाही, म्हणून मग मम्मीला सांगितलं जवळची मस्त जवळा बनवून पाठव मला. तर मम्मी संडेला पाठवणार आहे. लाड लाड टायमध्ये बेकार येतात. ओरड ओरड अजून ओरड. तुला नाही खोकला येते? स्वतःला पण खोकला येते तरी पण कसं ठीक आहे? तू पण माणूसच आहेस ना? तू मला काल बोलली होती की तू माणूस नाही. तेव्हा काय बोलली होती? तुझ्यासारखा माणूस काही आता बोलती तू माणूसच आहे म्हणून तर याच्यात काढतोय मंदा. नाही टाकत, मी नाही टाकत. सांग तिला समजू ना. हो सांगते, माहिती ना मी किती माहिती. जेवण वगैरे बनवून झाले. ह्यांचं भांडणं चाललेत की कोण अंथरून टाकणार आहे. तिला किती मी जीव लावतो, मग एक दिवस अंथरून टाकलं तर काय झालं? लहान मुलांनी काम नाही ऐकावं पटपट का नाही का? आणि हे शेवटी मलाच टाकायला लागणार आहे. माझं म्हणणं काय की ना भरपूर काम करते दिवसभर बिचारीला. अजून एक काम करायला काय हरकत आहे? एवढं सगळं काम करते, अजून एक कर ना. काय प्रॉब्लेम तुला? करायलाच लागणार. कर. सो गाईज बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. डू नॉट फॉरगेट गाईज. Do not forget to like, share and subscribe to my YouTube channel.